नमस्कार. आपण म्हणतो साठी बुद्धी नाठी. म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या अंगवळणी पडलेल्या ज्या सवयी आहेत त्या अधिक दृढ होत जातात आणि आपण त्या परत बदलू शकत नाही. परंतु केवळ अंगवळणी पडलेल्या सवयीच नाहीत तर आपली विचारसरणी ही देखील दृढ होत जाते आणि आपले विचार अधिक घट्ट होत जातात. जसं एखादं मडकं घडवताना ज्यावेळेस ती माती ओली असते त्यावेळेस कुंभार त्याला हवा तसा आकार देऊ शकतो, परंतु कालांतराने जसा चिखल वाळतो तसा त्या मडक्याला आकार देणं अवघड होत राहतं. तसंच लहानपणापासून आपली एक विचारसरणी घडलेली आहे आणि जसजसा काळ बदलत राहतो, जसजसं आपलं वय वाढत राहतं ते विचार अधिक घट्ट होत जातात. म्हणूनच बालपणीचे संस्कार हे मॅटर करतात. आणि ज्यावेळेस आपण वैदिक शास्त्रांवरील सिद्धांत श्रवण करतो त्यावेळेस ते आपल्याला रुचत नाहीत, कारण आपली पूर्वीच घडलेली विचारसरणी या सिद्धांतांना आळा घालते. पूर्वीच घडलेल्या वेगवेगळ्या वैचारिक आवरणांनी आपले हृदय व मन हे घट्ट झाले आहे आणि त्यावेळेस कितीही विश्वासाने किंवा सत्यतेने सांगितलेल्या सिद्धांतांवर तो मनुष्य विश्वास ठेवत नाही आणि असा मनुष्य खऱ्या वैदिक सिद्धांतापासून आणि भगवंतांच्या ज्ञानापासून विलुप्त राहतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात की हे ज्ञान लाखामधील एकालाच मिळते. म्हणूनच आपण आपल्या वैदिक सिद्धांताचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.